जालन्यात गुर्ले यांचा दबंग अवतार, एका रात्रीत लाखोंच्या गुटख्यासह तस्करांना बेड्या ठोकल्या। जालना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी विश्वावर आपला दरारा निर्माण करत प्रभारी अधिकारी सपोनी अमोल गुर्ले यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामगिरीचा परिचय दिला आहे। गुप्त बातमीच्या आधारे सपोनी गुर्ले यांनी केलेल्या कारवाईत तब्बल 2,19,707 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे। नेमकी घटना काय? दिनांक 5 जून 2026 रोजी पहाटे रात्रीचे 12:50 सुमारास सपोनी अमोल गुर्ले यांना वाळकेश्वर नगर शहागड ता अंबड येथे प्रतिबंधित गुटख्याची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। ही माहिती मिळताच गुर्ले यांनी तत्काळ आपल्या टीमसह घटनास्थळावर धाड टाकली। या कारवाई दरम्यान एका रिक्षात क्र MH 28 AB 3720 साठवलेला हा अवैध मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। तस्करांवर कायदेशीर कारवाईचा बडगा या प्रकरणात पोलिसांनी रहीम रहमान शेख वय 32 रा वाळकेश्वर नगर शहागड या आरोपीला रंगेहात अटक केली आहे। गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे। ही धडाकेबाज कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सपोनी अमोल गुर्ले यांच्यासह सपोनी अविनाश गडाख 6 फौ 1089 बर्डे पोह 980 कोकणे पोह 08 केंद्रे मपोशी 1579 बोराडे मपोशी 1508 पाचगे आणि चापोशी 955 जयवाळ यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली। सपोनी अमोल गुर्ले यांच्या या दबंग कामगिरीमुळे परिसरातील अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांच्या या कृतीचे स्वागत होत आहे।